नमस्कार. आज आपण बनवणार आहोत केळफुलाची भाजी, जी आपल्याला गावी कोकणामध्ये सर्रास मिळते. केळ वेळाली की कोका आहेच आहे. तर आपण आज त्याला साफ करणार आहोत. तो कसं साफ करायचं एकदा मी सांगते. तर हे असे त्याचे सगळे काढून घ्यायचे पहिले, म्हणजे आपल्याला कसं नंतर लगेचच करता येईल. एक मजा पण येते साफ करायला ही भाजी, कारण एक गेमप्रमाणेच झाली ती. एखादा खेळ खेळतो ना आपण, तसं. हे असे खोलायचे, सगळे करून घेऊयात आपण. तर हा आपण बऱ्यापैकी ओपन केला आहे. तर आता याच्यामध्ये आता एक ट्रिक सांगायचं झालं तर हा शेवटचा काढून घेऊयात आपण. आता हे कोवळा भाग येत चालला आहे. आता आतमध्ये कसं कोवळी पानं असतात, ती लगेच तुम्ही काढायला गेलात की तुटतात. तर आपण आता जास्ती याला खोलणार नाही आहोत. तर यातलं एक हे काढून घेतलं आहे आपल्याला, आणि हे जर तोडून बघायचं तर हे पण तुटतं आहे. म्हणजे आता हे कोवळं आहे, आता हे काढलं नाही तरी चालेल. तर आपण आता हे काढलंच आहे म्हणून काढून घेऊयात, आणि आता हा असा तोडून घ्यायचा. तर हा भाग आपल्याला सुरीने असाच कापून घ्यायचा आहे, जसं ही भाजी आपण करणार. याला आता खोलायची गरज नाही आहे. तर आपण चिरून घेऊया भाजी साफ करून. तर याला साफ करायचं म्हणजे हे असं खोलायचं बघा, आणि याच्यातमध्ये एक छोटंसं पिशवीसारखा पापुद्रा आहे, तो काढून टाकायचा. आणि ही एक लाईन आहे अशी, असं आपलं पराग कसे असतात फुलांचे तसं दिसतं. हे आपल्याला काढून टाकायचं आहे, कारण की हे जरा कडवट लागतं भाजी बनवल्यानंतर. असेच आपण सर्व करून घेऊयात. हे बघा, आणि हा प्लास्टिकसारखा पापुद्रा आहे, तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे. कारण हा शिजत नाही भाजीमध्ये, तसाच राहतो. आणि हे ठीक आहे. तर आपण सर्व भाजी साफ करून घेऊयात. भाजी निवडून झालेली आहे, क्लीन केली आहे मी सर्व. आता बघा, ते ओपन केल्यामुळे जरा अशी फुलल्यासारखी दिसते. आणि हे आपण आता चिरून घेणार आहोत. आणि हा त्याचा उरलेला कचरा हे जे आहे ते ही याला जरा धारदार सुरी लागते. ही सुरी पण आमची होममेड आहे, माझ्या पप्पांनी बनवली आहे. ब्लेड वगैरे सर्व आणून त्यांना हे सर्व असं काही ना काही बनवायला आवडतं घरी. ते जर असं टच केलं तरी कट होत आहे, आणि खूप बारीक कापायची आपल्याला. तर ही फुलं पण आपण जी क्लीन केलेत ती पण आता बारीक बारीक चिरून घ्यायची आहेत. खूप बारीक चिरायची आहे भाजी, कारण की शिजल्यानंतर मग चांगली मऊ होते ती भाजी. आता ही अशी बारीक चिरून झाली आहे आपली भाजी. ही बघा, खूप बारीक केली आहे. आता हिला पाण्यामध्ये धुवून 1-2 वेळेला आपण थोडं गरम पाण्यामध्ये एक उकळी काढणार आहोत, म्हणजे त्याचा चीक आणि काय कडवटपणा असेल तर निघून जाईल. तर आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे केळफुलाची. तर गॅस चालू करूया. कढईत पाणी घेतलं आहे. आता पाण्याला एक उकळी येऊ द्यायची, आणि त्यात 1 चम्मचभर मीठ टाकायचं. आता 1 चम्मच मीठ. तर मिठाच्या पाण्यात 1 उकळी काढून घ्यायची आहे भाजीला, आणि मग ती गाळून घेऊ आपण. गाळून पिळून घ्यायची. त्यातलं पाणी सर्व काढून घ्यायचं आपल्याला शिजवून झाल्यानंतर. भाजी शिजवून घेतली आहे. भाजी शिजल्यानंतर ती अशी पिळून घेतली आहे, सुक्की करून घेतली, पाणी काढून घेतलं आहे त्याचं.
आणि हे आता फोडणी देणार आहोत आपण. लसूण, कांदा आणि हे तिळकुट जे काळ्या तिळाचं असतं. आमच्या कोकणात बनवतात तिळकुटाची मी वेगळी रेसिपी शेअर करणारच आहे. आणि ही मिरची पावडर थोडीशी टाकायची आपल्याला. आणि हे हळद. तर पॅन गरम करून घ्यायचं. त्यात तेल टाकलं. तेल थोडं जास्त टाकायचं म्हणजे छान लागते भाजी. तेल गरम झालं की लसूण, लसूण लाल झालं की कढीपत्ता टाकायचा आहे. अर्धा चमचा हिंग, कांदा, कांदा परतून घेऊया चांगला लाल होईपर्यंत. आता आपल्या तिळकुटात मीठ आहे तर आपण मीठ थोडंसं टाकणार आहोत, जास्त नाही. थोडं मीठ म्हणजे अंदाजे अर्धा चम्मच मीठ टाका तुम्ही, कारण भाजी शिजताना पण आपण मीठ टाकलं होतं थोडंसं. आता हा थोडा शिजत आला आहे. आपल्याला जास्त काळपट नाही करायचं आहे. तर यामध्ये आपण घालणार आहोत हळद. तिळकुटामध्ये पण हळद असते पण आपण थोडी घालायची आहे. आणि थोडी भाजीला कलर येण्यासाठी मिरची पावडर. शिजवून घेतलेली भाजी घालायची. गॅस लो करून घालूया सर्व. आणि आपला भाजीचा मेन पदार्थ इन्ग्रेडियंट तिळकुट घालायचं. छान मिक्स करून घ्यायचं याला. आता यावर झाकण ठेवायचं, गॅस लो करायचा आणि यावर पाणी ठेवायचं झाकणावर. आपल्याला ही भाजी थोडी वाफेवर काढून घ्यायची म्हणजे नरम होते आणि छान लागते, सॉफ्ट होते. एक 10 मिनटं आपल्याला फक्त वाफेवर ठेवायचे. 10 मिनटानंतर बघूया. पण 10 मिनटं झाली आहे तर झाकण उघडून बघूया. मस्त वाफ तयार झाली आहे. ही भाजी आपली तयार झाली आहे. यामध्ये थोडी कोथिंबीर घालून मिक्स करूया. अशी आपली केळफुलाची भाजी तयार झाली आहे. ती आपण डाळ भात किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो.